कार्यक्रमाच्या उत्सव समितीचे कार्यकारिणी अध्यक्ष माननीय शांतिभूषण हळदुर्गेकर सर औरंगाबाद, तसेच उपाध्यक्ष माननीय CN बागुल सर औरंगाबाद, तसेच सचिव माननीय श्री विष्णू उनोने साहेब औरंगाबाद, सहसचिव माननीय प्रमोद जाधव साहेब औरंगाबाद, तसेच कोषाध्यक्ष माननीय किरण किलारे साहेब औरंगाबाद, तसेच सहकोषाध्यक्ष साहेब माननीय काशीनाथजी भिसे साहेब वाशिम यांना माझी नम्र विनंती आहे, कृपया आपण त्या स्टेजवर येऊन कार्यक्रमाला रूपरेखा आपल्याला आयोजित करायची आहे, तरी आपण या स्टेजवर येण्याची कृपा करावी। आणि या जी उत्तम गावडे साहेब अल्फा कंपनी, माननीय हवालदारजी सुभाषजी गायकवाड SP कंपनी, माननीय हवालदारजी दिलीप दत्ताप साहेब अल्फा कंपनी, माननीय सुभेदार गजानन गवई साहेब MT प्लाटून, माननीय हवालदार विनोदजी भोजने साहेब डेल्टा कंपनी, माननीय हवालदार विशालजी भोंडे साहेब अल्फा कंपनी, माननीय हवालदार MB दलाल साहेब SP कंपनी, माननीय हवालदारजी विष्णू उनोने साहेब चार्ली कंपनी, माननीय हवालदारजी प्रल्हादजी सिंगारे साहेब चार्ली कंपनी, माननीय हवालदारजी प्रमोद जाधव साहेब चार्ली कंपनी, माननीय नायक शांतिभूषण सर अल्फा कंपनी, माननीय नायक बबनजी राजभोग साहेब चार्ली कंपनी, माननीय हवालदार किरणजी खिलारे साहेब SP कंपनी, माननीय हवालदार CN बागुल सर SP कंपनी, माननीय हवालदारजी BT बोर्डे साहेब अल्फा कंपनी, माननीय हवालदार संतोषजी पवार साहेब MT प्लाटून, माननीय नायक SB पैठणे साहेब डेल्टा साहेब अल्फा कंपनी, माननीय हवालदारजी भरत कांबळे साहेब MT प्लाटून, माननीय नायक मदन सदानंद शिवजी चार्ली कंपनी, माननीय हवालदार नागेशजी पायल साहेब SP कंपनी, माननीय हवालदारजी गंगारामजी वाडवारे सर SP कंपनी, माननीय हवालदार विजय पायकरावजी साहेब MT प्लाटून, माननीय हवालदार अमर नागधोने साहेब SP कंपनी, माननीय हवालदारजी कैलासजी चतुर साहेब चार्ली कंपनी, माननीय हवालदारजी PP नायक साहेब अल्फा कंपनी, माननीय हवालदारजी दीपक ताड़े सर चार्ली कंपनी, माननीय हवालदारजी रामेश्वरजी ताड़े साहेब डेल्टा कंपनी, माननीय हवालदारजी उत्तम सोनारे साहेब चार्ली कंपनी, माननीय हवालदारजी PD लोखंडे साहेब डेल्टा कंपनी, माननीय हवालदारजी सुनील देवले साहेब चार्ली कंपनी, माननीय हवालदारजी युवराजजी राऊत सर प्राव कंपनी, माननीय हवालदारजी अनिल भोंगाडे साहेब SP कंपनी, माननीय हवालदारजी प्रदीपजी जगताप सर MT कंपनी, माननीय हवालदारजी राजू सोनवणे सर हेडक्वार्टर कंपनी, माननीय नायक रामलालजी पवार MT कंपनी प्लाटून, माननीय हवालदारजी नाना सिरसाटजी हेडक्वार्टर कंपनी, माननीय हवालदारजी रवींद्रजी भालेराव प्राव कंपनी, माननीय हवालदार देसराजजी बनसोडे साहेब चार्ली कंपनी, माननीय हवालदार विजयजी कांबळे साहेब प्राव कंपनी, माननीय हवालदार राजूजी वाघमारे साहेब डेल्टा कंपनी, माननीय हवालदार रमेशजी वाघमारे साहेब डेल्टा कंपनी, माननीय हवालदार नंदकुमारजी कांबळे साहेब SP कंपनी, माननीय नायक कचुरीजी लाने सर ब्राव कंपनी, माननीय हवालदारी दिनकर चंदनसिंह साहेब SP कंपनी, माननीय नायक विजयजी बोर्डे साहेब चार्ली कंपनी, माननीय हवालदारजी संजय सगट साहेब हेडक्वार्टर कंपनी, माननीय हवालदारजी सुनील सुरटकर साहेब SP कंपनी, माननीय लास हवालदार साहेब छगनजी जगताप साहेब चार्ली कंपनी, माननीय हवालदारजी अनिलजी फट्टे साहेब चार्ली कंपनी, माननीय हवालदारजी सुरेश चंदनसिंह सर प्राव कंपनी, माननीय हवालदारजी PK मोरे साहेब चार्ली कंपनी, माननीय हवालदारजी संजयजी नाटेकर साहेब SP कंपनी, माननीय हवालदारजी संजय मांडव साहेब SP कंपनी, माननीय हवालदारजी आत्मानंदजी खरा साहेब चार्ली कंपनी, तसेच माननीय हवालदारजी रवींद्र पंडित साहेब SP कंपनी, माननीय हवालदारजी समाधान वेल सर चार्ली कंपनी, माननीय हवालदारजी अनिल तेलन साहेब चार्ली कंपनी, माननीय हवालदारजी राजेंद्र सोनवणे साहेब SP कंपनी, माननीय हवालदार शंकरजी वाडे सर डेल्टा कंपनी, माननीय CHM PK मोरे साहेब चार्ली कंपनी, लास्ट हवालदार माननीय चरणदासजी कांबळे साहेब हेडक्वार्टर कंपनी, हवालदार सुभाषजी कांबळे साहेब डेल्टा कंपनी, हवालदार श्री गोरे श्रीमंत साहेब SP कंपनी, माननीय हवालदार श्री उबाळे साहेब हेडक्वार्टर कंपनी, माननीय हवालदारजी बाळूजी गायकवाड साहेब ब्राव कंपनी, हवालदार संदीपजी सोनवणे साहेब अल्फा कंपनी, तसेच हवालदार रवीजी चव्हाण साहेब SP कंपनी, हवालदार शिवाजी मोते साहेब ब्राव कंपनी, हवालदार सुरेशजी साबळे साहेब SP कंपनी, हवालदार सुभाषजी लोखंडे साहेब अल्फा कंपनी, तसेच सुभेदार भीमरावजी गवळी साहेब डेल्टा कंपनी, या सर्व मान्यवरांचं इथं ही उत्सव समिती हार्दिक स्वागत करते, हार्दिक स्वागत करते, हार्दिक स्वागत करते।
कुछ ऐसी बात हो गई, एक अजनबी हसीना से यूं मुलाकात हो गई। अचानक आ गई, जाने मन जाने होता मैं शायर कहता गजल तेरी अदाओं पर। धन्यवाद धन्यवाद। तेरे लिए मैं
थँक यू मिस्टर साहेब आमचे साहेब त्यांनी फार सुंदर गीत गायलं आज आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. तेच कडे आगमन होत आहे त्यांचं सोयटी नेता ग्रुप तर्फे हार्दिक स्वागत. सर्वांना माझी नम्र विनंती आहे की त्यांची रिटायरमेंट पण वेगवेगळे रिटायरमेंट आहे आणि आम्ही जे बाहेरचे आलेले लोक आहेत त्यांनी सपोर्ट केला पूर्ण महाराष्ट्र हिंगोली, सातारा, सांगली, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, मुंबई, नागपूर, गोंदिया, भंडारा सर्व जिल्ह्यातले ऑल महाराष्ट्र. जय मान्यवरांना माझी नम्र विनंती आहे कृपया आपण इथं आपलं आसन करत राहावं ही नम्र विनंती आहे. हम सभी महासैनिक तथा उनका परिवार आपका शब्द सुमन से और हार्दिक स्वागत करता है और आपसे अनुरोध करता है कि आप हम आगे कार्यक्रम की शुरुआत करने वाले सभी महानुभावों से मेरा नम्र अनुरोध है कि कार्यक्रम शुरू करने से पहले अपने आदर्श तथा दीप प्रज्वलन करना बहुत ही निहायती जरूरी होता है. सभी महानुभावों से मेरा नम्र निवेदन है कृपया अपन खड़े होकर आपने दीप प्रज्वलन करने के लिए यहाँ पधारने की कोशिश करें. यांना नम्र विनंती आहे कृपया आपण टेस्ट करण्याची कृपा करावी. सुरुवात करत आहे सर्वांचं मान्यवरांचं हार्दिक स्वागत. या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपण सुद्धा आपल्या दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात करावी.
इथं पण लावून इथे पण लावून द्या, इथे पण लावून गुणित करीत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. सभी महानुभाव से आपका तो दिन से स्वागत करते हैं. आजचा कार्यक्रम गरज असते आणि हा अध्यक्ष आपण सर्वांच्या खुशीने आणि सर्वांच्या आपल्या 17 मार्चच्या सैनिकाच्या वतीने मी आदरणीय माननीय कर्नल साहब जी एम.एस. खान साहेब 136 महारेजिमेंट बटालियन औरंगाबाद यांना असं आवाहन करतो की त्यांनी अध्यक्षाचं स्थान करावं. प्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कर्नल साहेब एम.एस. खान साहेब 136 बटालियन महारेजिमेंट यांचे स्वागत माननीय सुभेदार गजानन गोळे साहेब सेवानिवृत्त ते करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय ओळखणजी कांबळे साहेब सुभेदार येत आहेत, हे करत आहेत. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. आदरणीय शांतीभूषण सर हे आदरणीय API संजयजी गीते साहेब यांचं पुष्प व शाल देऊन स्वागत करतील अशी मी त्याला. काका इकडे बघा, समोर बघा काका. यानंतर हा इकडे बघा, एकदा समोर इकडे बघा, समोर इकडे. आम्हाला लावलेले आमचे आदर्श आमचे सिनियर आदरणीय नंदकुमारजी कांबळे साहेब यांचं स्वागत आमच्या कार्यक्रमाचे सहसचिव काशीनाथजी पिसे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तरी कृपया नंदकुमारजी कांबळे साहेबांनी पेशकार येण्याची कृपा करावी. समोर बघा इकडं, समोर बघा इकडं. माननीय हवालदारी शांतीभूषण श्री हवालदारी समाधानजी सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. थोडं पाठी मागे. हा 1 मिनिट समोर बघा इकडं, थोडं पाठी मागे. तरी पण घ्या ना सर. सर तुम्ही इकडे, हा इकडे बघा. हा इकडे बघा सर. आमच्या हॉटेलचे सर सुभेदार भीमरावजी गवळी साहेब यांचं स्वागत प्रल्हादजी सिंगारे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
हां इकडे बघायचं. आजच्या श्री किरणजी किल्लारे औरंगाबाद यांचे स्वागत आमचे आदरणीय सदस्य मदन सदानंद शिवसर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर इकडे बघा. थँक्यू. स्वागत माननीय रामेश्वरी तायडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तिकडे सारखं सर हां सर इकडे बघायचं. सर थोडं पाठीमागे घ्या. समोर आहे सर. समोर आहे ना. हां या सरळ करा जरा. बघा इकडं समोर बघा कॅमेरा समोर इकडं. आपलं बॅनर यायला पाहिजे. आतमध्ये तुम्ही बाहेर या. आमच्या युनिटसाठी ज्यांनी आपली जीवाची पर्वा न करता आपलं सर्वोच्च बलिदान देऊन आमच्या युनिटचं नाव रोशन केलेलं आहे अशा वीर पत्नी माननीय आदरणीय संगीताताई अशोकजी मस्के औरंगाबाद यांचं स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे सर्वोपचाराचे श्रीमती खिलारेताई करतील अशी मी त्यांना विनंती करतो. इकडे बघायचं. हा इकडे बघा. हा एक मिनिट समोर इकडे बघा. समोर इकडे. आज आपण ज्या गोड आवाजाशी गेल्या 1.5 तासापासून संघर्ष करत आहोत असे आमचे आदरणीय तुळशीराम गायकवाड सर यांचं स्वागत हवालदार VP नाईक हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद बिंदू सर. खूप लांबून आलात. आम्हाला अभिमान आहे आपल्या सर्वांबद्दल. हा सर इकडे बघा समोर एकदा. सर इकडे समोर स्माईल. हा आदर पुतळा कार्यक्रम तर संपला असं मी इथं जाहीर करतो. आणि आता लागलीच आमच्या बटालियनच्या इतिहास हा आपल्या सर्व मान्यवरांना माहीत असावा अशी सर्वांची इच्छा असते. आपण हा रेजिमेंट डे जो साजरा करत आहे त्या रेजिमेंट डेच्या पाठीमागचं उद्दिष्ट आपल्या बटालियनचं कार्य भारतीय सेनेमध्ये आपल्या बटालियनने केलेले कार्य हे सर्वांसमक्ष आपण नाही का पेश करावं. सर्वांसमोर आपल्या बटालियनचा हे करावं. तसेच आजच्या आम्हाला लाभलेले आदरणीय जिल्हा सैनिक अधिकारी औरंगाबाद यांचं स्वागत रेजिमेंट उत्तर समितीच्या श्रीमती बोर्डेताई करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मॅडम यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सब सामने इधर स्माइल. एक मिनिट समोर एकदा. समोर बघा एकदा. समोर एकदा स्माइल. समोर स्माइल इकडे समोर. आपल्या रेजिमेंट बद्दल सर्वांना कल्पना असावी असं समितीच्या वतीने स्वागत समितीच्या वतीने हार्दिक शब्दसिंहाने स्वागत करतो. कल्पना यावी यासाठी आपल्या रेजिमेंटच्या कार्याबद्दल आपल्या रेजिमेंटच्या कामाबद्दल सर्वांना माहिती असावी यासाठी आजच्या आपल्या रेजिमेंटच्या निमित्ताने आपल्या बटालियनचे कार्य महती हे आपल्या समोर आदरणीय
हवालदार दिनकर चंद्रशिव साहेब तसेच त्यांचे चिरंजीव आदरणीय विशालजी दिनकर चंद्रशिव साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करतील, आपल्याला आपल्या बटालियनचा इतिहास सांगतील अशी त्यांना नम्र विनंती करतो. बटालियनच्या वाढदिवसानिमित्त सर्व आमचे रिटायर्ड मित्र आणि ताई भगिनी आणि अधिकारीगण सर्व आलेले आहेत, त्याच्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो. आणि ह्यानंतर आपल्या बटालियनचा इतिहास नेमका काय आहे, महार रेजिमेंटचा इतिहास काय आहे आणि 17 महार बटालियनची कामगिरी काय आहे हे माझा मुलगा विशाल चंदन शिवे आणि मी आम्ही दोघं मिळून सांगणार आहोत. ते शांत चित्ताने ऐकावं त्याच्याकरता विनंती. जय महार. आज आपण या ठिकाणी 17 महार रेजिमेंट स्थापना दिवस रेझिंग डे करिता जमलेल्या सर्व मान्यवरांना तसेच सर्व सैनिक बांधव व त्यांच्या परिवारांना स्थापना दिवस रेझिंग डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच स्थापना दिवस उत्सव समितीच्या वतीने सर्वांचे हार्दिक अभिनंदन. सर्वांना सप्रेम जय भीम, जय हिंद, जय महार. बंधूंनो, आज आपण सर्वजण या ठिकाणी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून येऊन 17 महार बटालियनचा 43वा स्थापना दिवस साजरा करण्याकरिता एकत्र जमलो आहोत. 17 महार बटालियन ही महार रेजिमेंटचा एक महत्त्वपूर्ण अविभाज्य अंग आहे. म्हणून या मंगल प्रसंगी महार रेजिमेंटचा इतिहास सर्वांना सांगणे गरजेचे वाटते. महार रेजिमेंटचा खूप मोठा गौरवशाली इतिहास आहे. अगदी राजा महाराजांच्या सेनेमध्ये सुद्धा आपल्या पूर्वजांनी चांगलाच पराक्रम गाजवला आहे. लढवय्या महार सैनिकांमुळे पूर्वजांकडून मिळालेल्या अंगभूत नैसर्गिक सहनशील गुणांमुळे त्यांना आपला इतिहास घडवता आला. महार सैनिकांची कर्तव्यनिष्ठा, कार्य तसेच पराक्रम पाहून इंग्रजांनी सुद्धा तरुणांना ब्रिटिश सेनेमध्ये मुक्त प्रवेश दिला होता. तसेच त्यांनी महार सैनिकांच्या स्वतंत्र तुकड्या बनवल्या होत्या. अशाच एका महार तुकडीने 1 जानेवारी 1818 आठवते काय? नेहमी आपण ऐकत असतो 1 जानेवारी 1818 500 महार 500 महार 500 महार, नाही का? काय या मागे इतिहास आहे? तर 1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगावच्या लढाईत लक्षणीय मर्दानगी गाजवली. या लढाईत केवळ 500 महार सैनिकांनी पेशव्यांच्या 28,000 सैनिकांना पराभूत करून जगाच्या इतिहासात आपली ओळख करून दिली. जगाच्या इतिहासात आपली ओळख करून दिली. तर नंतर 500 महार सैनिकांनी 28,000 पेशवाई सैनिकांचा नायनाट करून विजय मिळवून दिला. तसेच पेशवाई व पेशवा सैन्यांचा कायमचा अस्त केला. पेशवाई संपली, क्रूर पेशवाई संपली 1818 नंतर. ही देणगी आपल्या महार सैनिकांची. भीमा कोरेगावच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी शूर महार सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी 75 फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर 20 शहीद व 3 जखमी महार सैनिकांची नावे स्तंभावर कोरून लिहिली आहेत. महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून बौद्ध, शीख व इतर समाजाचे लोकही लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी येत असतात व बुद्धमूर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा समोर ठेवून बुद्धवंदना घेऊन शहीद सैनिकांच्या जयस्तंभाला मानवंदना देतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम 23 जानेवारी 1927 रोजी या विजयस्तंभाला भेट दिली होती. त्यानंतर ते नेहमी विजयस्तंभाला भेट देण्यासाठी येत असत. महार सैनिक हे सुरुवातीपासूनच शूर होते आणि आहेत, यात काही शंकाच नाही. तरी सुद्धा कालांतराने इंग्रजांनी जातीयतेला बळी पडून महार नवजवान तरुणांची सेना भरती बंद केली. जातीयता खूप क्रूर बाब आहे. शेवटी ते इंग्रज सुद्धा विसरले आणि त्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगाव जयस्तंभाला भेट देऊन जयस्तंभाजवळ ब्रिटिश विरोधी सभा घेतली. त्या सभेत भाषण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश सरकारचा जळजळीत शब्दात निषेध केला. ते म्हणाले होते, ज्या महार जातीच्या शेकडो सैनिकांनी अनेक लढायात इमानदारी निष्ठेने प्राणाची पर्वा न करता सरकारला यश मिळवून दिले, मोठे मोठे पराक्रम गाजविले, मात्र त्याच महार तरुणांना इंग्रज सरकारने सेनेत प्रवेश बंद केला. डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रयत्नामुळे अस्पृश्य समाजातील तरुण मोठ्या संख्येने ब्रिटिश लष्करात भरती व्हायला लागले होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महार बटालियनचा सार्थ अभिमान वाटत असत. ते वेळोवेळी महार बटालियनच्या सैनिकांची भेट घेत असत, त्यांना मानसिक आधार देत असत, त्यांच्यात प्रोत्साहन निर्माण करत असत. म्हणूनच त्यांनी 1 जानेवारी 1900 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मनोमन वाटत असेल ते त्यांचे स्वप्न होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आजोबा हे ब्रिटिश सैन्यात, तसेच पिता रामजी संकपाळ हे सुद्धा ब्रिटिश सैन्यामध्ये कार्यरत होते. कार्यरत नव्हे तर सुभेदार पदावर ते कार्यरत होते. यामुळे बाबासाहेबांनी लष्करी सेवेत महत्व माहित होतं, लष्करी सेवेचं महत्वाचं माहिती होतं. त्यामुळे ते उच्च शिक्षण घेऊन त्यासाठी इंग्लंडला गेल्यावर तेथे देखील निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांची भेट घेऊन महार रेजिमेंट उभी करण्यासंबंधी विचार विनिमय. इतकेच नव्हे तर ठिकठिकाणी फिरून त्यांनी अस्पृश्य समाजातील मुलांना लष्करात भरती, परविशिष्ट सेना पदक, 4 महावीर चक्र, 4 कीर्ती चक्र, 1 पद्मश्री, 3 उत्तम युद्ध सेवा पदक, 16 अतिविशिष्ट सेवा पदक, 30 वीर चक्र, 39 शौर्य चक्र, 220 सेना मेडल आणि बरेच इतर पुरस्कार मिळवले आहेत. याशिवाय महार रेजिमेंटने 2 चीफ ऑफ आर्मी स्टाफ तसेच 2 आर्मी कमांडर भारतीय सेनेला देण्याचा मान मिळवला आहे. विशेष म्हणजे या महार रेजिमेंटने 2 लष्कर प्रमुख आणि 5 राज्यपाल पद भूषवणाऱ्या व्यक्ती देशाला दिल्या आहेत. आज महार रेजिमेंटच्या एकूण 22 बटालियन, 3 टीए बटालियन तसेच 3 राष्ट्रीय रायफल म्हणजेच RR बटालियन आहेत. यापैकी 17 महार बटालियन ही एक महत्वपूर्ण बटालियन आहे. त्यासाठी आपण जमलो आहोत. ती म्हणजे 17 महार बटालियन, त्याविषयी आपण ऐकूयात. 17 महार बटालियन हे एक महत्वपूर्ण बटालियन आहे. येथे जमलेले बहुतेक सर्वच सैनिक बांधव हे 17 महार बटालियनचे भूतपूर्व सैनिक आहेत. 17 महार रेजिमेंटची स्थापना 1 जुलै 1979 रोजी सागर, मध्य प्रदेशमध्ये मधील मकोनिया या ठिकाणी झाली होती. त्यावेळेचे कमांडिंग ऑफिसर हे कर्नल अवतार सिंग साहेब होते. तसेच सुभेदार मेजर भगवती प्रसाद साहेब होते. म्हणजे आज रोजी युनिटची स्थापना होऊन जवळपास 43 वर्ष पूर्ण झालेली आहे. म्हणूनच आज आपण सर्व एकत्र येऊन औरंगाबादच्या या लोटस रिसॉर्ट हॉटेलमध्ये 17 महार बटालियनचा 43वा स्थापना दिवसासाठी हर्ष उत्साहात साजरा करीत आहोत. प्रखरपणे मानला आणि खरोखरच बटालियनने जे कार्य केलेले आहे, आम्ही 20 वर्षे 18 वर्षे सर्व्हिस करून आम्ही जे बटालियनमध्ये आलेलो आहे ते खरोखरच व्याख्यानाजोगं कार्य होतं. आज आमची पलटण ग्लेशियर 2 मधून जस्ट दिल्लीला येत आहे. आज ग्लेशियर 2 म्हणलं की -35 डिग्री, -40 डिग्री या तापमानामध्ये आमचे जवान कशा प्रकारे आपल्या देशाचे रक्षण करतात हे उद्धटपणे सांगण्याची गरज नाही. कारण आम्हा सैनिकांना फक्त हेच ध्येय असते आणि एकच आमची इच्छा असते, एकच आस असते की भारत मातेसाठी आमच्या प्राणाची अवधी देईच गेली तरी आम्ही नाही का मागे हटणार नाही. त्याच कामासाठी महार रेजिमेंटच्या बऱ्याच पलटणी आज प्रखरपणे आज आपल्या देश रक्षणासाठी भारतीय सेनेमध्ये तत्पर आहेत, देश सेवेसाठी तत्पर आहेत. खरोखरच विशालने आपल्या या कार्यक्रमावर येऊन रेजिमेंटचे गुणगान गायले आणि रेजिमेंटची माहिती दिली. त्याबद्दल तसेच आजच्या या सुप्रसंगी आदरणीय विशालजी चंद्रशिव यांचं स्वागत नागेशजी पाटील हे करतील अशी मी त्यांना विनंती करू. त्यांनी लवकर समोर यानंतर भूतपूर्व सैनिकों को मेरी तरफ से जय हिंद. मुझे बहुत खुशी हो रही है कि आज औरंगाबाद शहर में जिसको हमारा मेन माजी सैनिकों को, जितने लोग बोलते हैं मैडम ने माजी सैनिकों को आके बहुत सारी जॉब अपॉर्चुनिटी दी है, ये बहुत बड़ी गलत बात है. 17 महार के जो हमारे प्रमोद जाधव है, जो हमारे नागरिक मित्र पथक के मेन कमांडर है, आज उन्हीं को देखते हुए और उनकी कामगिरी देखते हुए मैंने 235 माजी सैनिकों को यहाँ नौकरी दिलाई है गवर्नमेंट जॉब की. और मुझे लगता है कि जो यशस्वी आप लोगों का कॉल साइन है उसको प्रमोद जाधव सही तरीके से अपने शहर में इम्प्लीमेंट करे हैं. आप सभी 17 महार के भूतपूर्व सैनिकों को अपनी रेजिंग डे की उत्सव पे आपको मेरी तरफ से शुभकामनाएं. आपके परिवार
आप लोग हैप्पी और एक हेल्दी लाइफ यहाँ पर रिटायर्ड लाइफ जी सके। जो लोग पूना, नगर और शहर महाराष्ट्र के दूसरे हिस्से से आए हैं उनको मैं रिक्वेस्ट करूँगी, औरंगाबाद बहुत खूबसूरत शहर है, पूरे हिस्टोरिकल प्लेसेस देखकर जाना, अपने परिवार के साथ घूमिएगा। और अगर किसी को भी गाड़ियों की भी ज़रूरत रखती है तो सैनिक कल्याण कार्यालय में आप डिमांड कर सकते हैं। हम आपको जो भी टूरिस्ट व्हीकल्स प्रोवाइड करना है प्रोवाइड करवाने की कोशिश करेंगे। वंस अगेन हैव अ ग्रेट इवनिंग, थैंक यू वेरी मच, आप लोगों ने मुझे इन्वाइट किया। आदरणीय आदरणीय माननीय श्री शिवाजी तावडे साहेब पोलीस स्टेशन दौलताबाद हे आपल्याला मार्गदर्शन भाषण करतील, आपल्याला 2 शब्द सांगतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। मार्गदर्शनपर 2 शब्द बोलतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। मार्गदर्शनाची इच्छेने उभं राहिलो। आपण पाहता आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष खान साहेब, तसेच आपल्या दौलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर आमचे सिनियर श्री तावडे सर आणि हा कार्यक्रम अरेंज करणारे सर्व स्वागत कमिटी आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आलेले सर्व माजी सैनिक। महार रेजिमेंटबद्दल मला वाटतं विशाल त्यांनी खूप विशाल पद्धतीनं आणि विस्तृतपणाने त्याचा गौरवशाली इतिहास आपल्या सर्वांकडे मांडलेला आहे। त्यामुळे त्या इतिहासामध्ये मी डोकावणं फारसं उचित ठरणार नाही। मला फक्त ऑलओव्हर सैनिकांबद्दल एखादं किंवा 2 मिनिट बोलावंसं वाटतं आणि तो मी बोलण्याचा प्रयत्न करेन। जीवनाला आलेल्या या पृथ्वी तलावरील सर्वांना मृत्यू अटळ आहे आणि सर्वांना जर काही महत्त्वाचं जर काही वाटतं असेल तर माझा स्वतःचा जीव वाचला पाहिजे हे पहिल्यांदा महत्त्वाचं आहे, असं या पृथ्वीवरल्या सर्व जीवसृष्टीला वाटत असतं। आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, सर सलामतो पगडी पचास, म्हणजे जन्माला आलेल्या प्रत्येकाला आपला जीव सर्वात प्रिय असतो, परंतु ज्यांना आपल्या स्वतःच्या जीवापेक्षाही त्या देशाचा जीव प्रिय असतो त्याला सैनिक म्हणतात। आणि अशाच सैनिकांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला, तुम्ही आम्हाला बोलवलं आणि आम्हाला येण्याचं भाग्य मिळालं, त्याबद्दल आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो। आपण नेहमी बघता सैनिकांच्या बाबतीमध्ये आजकाल सैनिक जर कुठे फिरत असेल ना तर लोक त्याला काय म्हणतात, अरे यार तो मिलिटरीवाला आहे, रिटायर आहे, तो फार तरुण आहे, तो कोणाचं ऐकत नाही। अरे ऐकतच नाही ना, कारण तो अशा वातावरणात जगलाय ना, खोट्यानं कधी त्याला स्पर्शही केलेला नाही, खोटं त्याला कधी सहनही होत नाही, म्हणून तो कोणाचं ऐकत नाही, म्हणून तर तो तुमच्यापेक्षा वेगळा आहे। म्हणून 100 माणसं जरी चालत असतील ना आणि त्यातून एक जर सैनिक चालत असेल तर तो नक्कीच ओळखायला येतो की हा नक्कीच सैनिक असायला पाहिजे, ही त्याची वेगळी ओळख आहे। दुसरी गोष्ट म्हणजे या बदलत्या युगामध्ये सैनिकांना पाहिजे तशी जी इज्जत असायला पाहिजे, द्यायला पाहिजे, ते आम्हा समाज मानवाकडून तेवढीशी दिली जात नाही, ही खूप मोठी शोकांतिका आहे। परंतु आमच्या दौलताबाद पोलीस स्टेशनमध्ये या तुम्ही, आम्ही तिथं आमच्या पोलीस स्टेशनला लिहून ठेवलंय की सैनिकांचा आम्हाला अभिमान आहे आणि येथे सैनिकांचा सन्मान राखला जातो। आता तुम्ही येऊन बघू शकता आमच्या पोलीस स्टेशनमध्ये लिहिलेले वाक्य आहे, कारण सैनिकांनी जो गौरवशाली इतिहास रचलेला आहे। कारण एक सांगतो मी निश्चित, आपले जे भूतपूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी होते ना, त्यांनी एक वाक्य बोलून गेलेले आहेत, काही जणांच्या लक्षात असेल नसेल, ते काय म्हणायचे माहिती आहे का, तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असा, कितीही काम करा, कसेही राहा, परंतु तुम्ही झोपताना 2 लोकांचे नाव लक्षात ठेवा आणि त्यांचं नाव घेऊन झोपा, ते म्हणजे एक सीमेचं रक्षण करणारा सैनिक आणि दुसरा म्हणजे अंतर्गत रक्षण करणारा पोलीस। या दोघांचं रक्षण नाव घेऊन तुम्ही झोपा तर तुमची पहाट तुम्हाला चांगल्या पद्धतीने बघायला मिळेल, तुमचा उद्याचा सूर्य तुम्हाला चांगल्या पद्धतीने बघायला मिळेल। अटल बिहारी वाजपेयींचं हे वाक्य आहे, बऱ्याच जणांच्या आपल्या स्मरणात असेल।
मी पहिल्यांदा सांगितलं की जन्माला आलेले प्रत्येक जण मरतात, प्रत्येकाच्या नावापुढे मृत्यू हा शब्द लिहिला जातो, परंतु असा एकच वाघ आहे की जो दुनिया सोडून गेल्याच्या नंतर शहीद हे त्याच्या नावापुढे लावल्या जातं. हा एकच वाघ आहे, तो किती वर्षाचा झाला तर वीर हे शब्द त्याच्या नावापुढे लावल्या जाते. आणि या वीरांनी सगळं आपलं सर्वस्व अर्पण करून हा देश वाचवलाय, वाचवणार आहेत, वाचवतील. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा भारत देश वाचवण्याचं काम आमचे वीर करत आहेत. आणि जोपर्यंत भारतीय सैनिक आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य राहणार आहे, हे मी या ठिकाणी ठामपणाने सांगतो. आणि सैनिको, तुम्ही खरंच तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, बस एवढंच मी या प्रसंगी बोलतो. आणि तुमच्याबद्दल बोलण्याची मला संधी मिळाल्याबद्दल स्वतःला खूप खूप भाग्यवान समजतो. बरेचसे मान्यवर बोलणार आहेत, त्यामुळे तुमचा अधिकचा वेळ घेणार नाही. कधी योग आला, संधी मिळालीच तर आपण वेगळ्या व्यासपीठावरती वेगळ्या कार्यक्रमावरती बोलूयात. थँक्यू. यांना मी अशी नम्र विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन भाषण करावं. आदरणीय तावडे साहेब विचार व्यक्त केले. सर्वप्रथम मी वंदनीय भगवान बुद्ध तसेच पूजनीय आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच थोर समाजसुधारक महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज यांना वंदन करतो. आज आदरणीय व्यासपीठावर उपस्थित कर्नल खान साहेब तसेच या उत्सव समितीचे पदाधिकारी आणि 17 महार रेजिमेंट चे माजी सैनिक, आपण या ठिकाणी जो उत्सव साजरा करीत आहात, रेझिंग डे साजरा करीत आहात, ही अतिशय म्हणजे उत्साहवर्धक आणि सर्वांना प्रेरणा देणारी अशी गोष्ट आहे. या ठिकाणी मी आल्यापासूनच पाहतोय अतिशय छान उत्साह वाढवणारी गाणी या ठिकाणी म्हटली, मनोरंजन पण आहे आणि अतिशय हलकं फुलकं वातावरण आहे. म्हणजे मला हे सांगायचं की आपण या ठिकाणी माजी सैनिक, महार रेजिमेंट आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या आपल्या कर्तव्य काळामध्ये आपण अतिशय शूरपणानं कर्तव्य बजावलेलं आहे. त्या ठिकाणी आपण आपली सर्वस्व, मला म्हणजे सर्वस्व म्हणजे काय की आपलं कुटुंब किंवा जे आपलं हे ठेवून बाजूला ठेवून तुम्ही त्या ठिकाणी देशावरच्या सीमेवरती, आता मला विशाल यांनी आपल्या रेजिमेंट संदर्भात जी गौरवशाली गाथा आणि आपला इतिहास जो वाचून दाखवत होते त्यावेळेस मी ऐकत होतो. म्हटलं किती थोर परंपरा आणि किती थोर इतिहास या रेजिमेंटला आहे. म्हणजे मला सुद्धा ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, इतिहासात काही गोष्टी माहिती आहेत, परंतु इतक्या डिटेल आणि सविस्तरपणे त्यांनी ज्या गोष्टी मांडल्या, खरोखर म्हणजे किती त्याला एक एवढं सगळं असून सुद्धा आपण या ठिकाणी कार्यक्रमाचा आस्वाद घेताना सुद्धा अगदी शिस्त, डिसिप्लिन सुद्धा, म्हणजे स्वतः आपण देशाचे सैनिक आहोत, परंतु आपलं कुटुंबीय सुद्धा, मुलं सुद्धा तेवढ्याच आत्मीयतेनं, तळमळतेनं आणि प्रेरणेनं त्या सुद्धा अगदी व्यवस्थित इथे म्हणजे बराच वेळ झाला तरी सुद्धा अगदी तग धरून सगळ्या व्यवस्थित कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे. या ठिकाणी मला एवढं सांगायचं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मला सांगण्यात आलं मगाशी बरेच जिल्हे, माझा प्रॉपर जिल्हा तर सांगली आहे, सांगली जिल्हा आहे. मी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात विदर्भ वगैरे फिरतोय, परंतु तुमच्या का ड्युटीच्या निमित्तानं भारत वगैरे फिरलेलो नाही आहे की आपलं खरंच कार्य आणि आपलं कर्तव्य ते थोर आहे. म्हणजे आमचा अक्षरशः सैनिक म्हणून त्या गोष्टीला सलाम आहे. याचं कारण असं आहे की मला तर बाळकडूच मला सैन्याचं मिळालेलं आहे. बाळकडू म्हणजे काय, इन द सेन्स माझा जन्म झाला नसेल त्यावेळेस, परंतु मला अशा कथा ऐकायला मिळाल्या. परंतु कथा म्हणजे काय, माझं एक सौभाग्य असं आहे की माझे वडील सुद्धा आर्मीमध्ये कॅप्टन होते
आणि मी सुद्धा एका सैनिकाचा मुलगा आहे. त्यांना सुद्धा 2 वीर चक्र मिळालेले आहेत आणि खूप चांगला त्यांनी कार्य केलं. नागालँडचे युद्धकैदी होते, गोवामुक्ती लढ्यामध्ये होते. भारत चायना सुद्धा त्यांनी खेळलेला आहे. 8 महिने नागालँडचे युद्धकैदी सुद्धा होते. म्हणजे मला त्यावेळेला माझा जन्मही झाला नसेल, कारण माझा जन्म 71चा. पण मला एवढा अभिमान आहे की मी सैनिकाचा मुलगा आहे. त्याच्यामुळं माझ्या रक्तात सुद्धा सैनिक आहे. मी पोलीसमध्ये भरती झालो. मला व्हायची इच्छा होती आर्मीमध्ये जायचं. परंतु कसं असते की ज्या घरात वडिलांनी सैन्याला देशाला सेवा दिलेली असते, त्या घरात त्या वडिलांची पत्नी म्हणजे आमची आई, त्यांचं होतं थोडंसं किंवा नाही एका व्यक्तीने दिले तुम्ही जायला नाही पाहिजे असं एक होतं. ठीक आहे, परंतु ते नाही. देशाची सेवा जरी मला करायला नाही मिळाली तरी अंतर्गत सैन्यामध्ये राहून मी जेवढी माझ्यापर्यंत सेवा करायचा प्रयत्न होत असेल तेवढ्या मी सेवा करतो. आणि मला खरोखर आपल्या सैनिकांचा अभिमान आहे, तुमचा सर्वांचा अभिमान आहे. इव्हन मी बरेच वेळा प्रवास करताना किंवा रेल्वेमध्ये असेल किंवा बसमध्ये असेल, मी पाहतो की एखादा सैनिक आहे, सुट्टीवर चालला, सुट्टीवर आलेला आहे आणि तो जातोय, बॅग आहे, युनिफॉर्म असतो त्याच्या अंगामध्ये, पण तो उभा असतो, त्याला बसायला जागा देत नाही, पब्लिक बसलेली असते. मग सैन्यामध्ये जाऊन देशाची सेवा करायची ही काय त्यांनीच ठेका घेतलेला आहे का? पब्लिकचं काही कर्तव्य येत नाही त्यामध्ये. आज मी सुद्धा पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे, परंतु मी हेच ठासून सांगतो लोकांना, नागरिकांना, की तुम्ही सुद्धा सैनिक आहात, तुम्ही सुद्धा पोलीस आहात. तुम्ही तुमची कर्तव्य ओळखा, त्याच्यावर ढकलेगिरी करू नका. आणि खरोखर सैन्यामध्ये जे प्रशिक्षण दिलं जातं, सैन्यातून जरी रिटायर झाले तरी सुद्धा ते शेवटपर्यंत ते जवानच असतात. म्हणून जवान म्हटलं जातं त्यांना. म्हणून या ठिकाणी मला एवढं सांगावंसं वाटतं की आपण अतिशय छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आमचे अधिकारी जरा व्यस्त होते, मी सुद्धा थोडं यायला उशीरच झाला मला यायला, परंतु मी या ठिकाणी आलो. परंतु मी त्यांना पहिले म्हटलंच मला बरोबर मी फक्त समोर बसतो, मला जास्त हे नाही करता येणार, कारण आमचे वरिष्ठ अधिकारी वगैरे आले तर. पण मग वरिष्ठ अधिकारी त्यांच्या काही अडचणीमुळे आले नाही, परंतु आम्ही स्वतः हजर आहोत, आपल्यासोबत आहोत. आम्ही हमेशा एक पोलीस जरी असलो तरी प्रत्येक, माझ्याकडे सुद्धा आता काही केसेस आहेत पोलिटिशियनला की मी माझी सैनिक आहे सर, माझी अशी गोष्ट आहे. आता मी मागे विजय साहेबांजवळ पण दिलेली आहे केस एक, की समोरचा व्यक्ती आर्मीमध्ये सर्व्हिस करतोय, तो कुठं देशाच्या बॉर्डरवर असतोय, तिथं काय प्रसंग असतोय, कारगिल युद्ध असेल किंवा अजून 0 डिग्री -डिग्रीमध्ये लोक काम करतात, तो त्याच्या जीवाची पर्वा करत नाहीत, त्याला कधी कुटुंबाचं तोंड बघायला मिळत नाही, कधी सुट्टी मिळत नाही, प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशाच्या हाती तो रक्त सांडतो. आणि इथं जेव्हा तो रिटायर होऊन जेव्हा येतो तेव्हा त्याची जमीन कुणीतरी हडपलेली असते, कुणीतरी कब्जा केलेला असतो, कोणीतरी त्याला काहीतरी दिवसून बोललेलं असतं. होतं का नाही होतं असं? बरोबर आहे. आता या मॅडम ज्या आल्या होत्या, एका प्रकरणामध्ये मी केंद्रेकर साहेबांच्या, विभागीय आयुक्त साहेबांच्या मीटिंगमध्ये गेलो होतो. त्यावेळेस सुद्धा माझ्याकडे एक माजी सैनिक आले होते. त्यांनी काम केलेलं आहे सगळं, त्यांनी ज्या बोलल्या त्या बरोबर आहेत. त्यांनी मला सांगितलं की हे माझे सैनिक आहेत आणि मी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आहे आणि यांचा असा प्रॉब्लेम आहे. म्हणलं सगळ्यात पहिले मी बाकी सगळे कामं सोडून त्यांचा प्रॉब्लेम काय ते पाहिजे. आणि पाहायला मी ठीक आहे, मी त्यावेळेला म्हणजे माझ्या हातीत नसल्यामुळे मी समोरचे जे काही इन्चार्ज आहेत त्या पोलिटिशियनना सांगितलं की असं यांचं काम प्राधान्य सोडवा. आजही माझ्याकडे केस आलीची गिरे साहेबांनाही माहिती आहे. 2 वेळा आले ते विचारले, म्हणलं तुमचं काम 100% होणार, म्हणलं प्राधान्य न होणार, मी स्वतः लक्ष घालणार त्यात. म्हणजे लोकांचं काय असतं की जर आर्मीमध्ये कोणी जर जात असेल तर त्याचं इथं इकडं काही नाही आहे, ही लोकांची भावना असते. परंतु त्यांच्यासाठी आम्ही बसलेलो इथे.
आम्ही सुद्धा तुमचे आहोत, तुम्ही सगळे आमचे आहात. या ठिकाणी मला एवढंच सांगायचं होतं, 17वी महार बटालियन या कार्यक्रमानिमित्त मला या ठिकाणी बोलवलं, बोलण्याची आयोजकांनी संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचे तसेच आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि नेहमी माझा आपल्यासोबत सॅल्यूट आहे, आपल्या प्रत्येक कार्याला सॅल्यूट आहे, आपल्या प्रत्येक गोष्टीला माझी साथ राहील. आणि देशसेवा केलेल्या लोकांसोबत नक्कीच पोलिसांची साथ ही राहते. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. खुनाच्या रक्ताचे माणसं आहेत. त्यांचे वडील स्वतः कॅप्टन साहेब होते. त्याच्यावर आपल्या माजी सैनिकाबद्दल, आपल्या सैनिकाबद्दल त्यांच्या मनामध्ये जो आदरभाव आहे तो प्रकर्षाने त्यांच्या भाषणातून आपल्याला इथे जाणवलेला आहे. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी अभिनंदन करतो. आणि यानंतर आजच्या या उत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय शांतीभूषणजी सर हे आपले मत व्यक्त करतील अशी विधान विनंती करतो. उंबऱ्यासारखा दुःख अडवायला, आवाजावर नका जाऊ, शब्दाकडे जा प्लीज. उंबऱ्यासारखा एक मित्र असावा, गारव्यासारखा. आज साहेबांनी माझे सगळेच पॉईंट कव्हर केले. मला त्यांच्या पुढे हे सांगायचं होतं, CP साहेबांना यांना सगळ्यांना बोलवलं होतं आणि मी छोटे छोटे सैनिकांची जे पॉईंट होते ते लिहून ठेवले होते. पण खरोखर तावरे सरांनी ना आम्हाला बोलायला जागा सोडलेली नाही. आणि मला ते गाणंही जमत नाही. मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं, जर मी गाण्याला सुरुवात केली ना अर्धी पब्लिक थांबणार नाही. माझे आदरणीय कर्नल साहेब, मान्यवर मंच, या सर्वांचं मी खूप खूप धन्यवाद करतो. त्यानंतर आमचे कलेक्टर ऑफिसचे आम्ही कलेक्टर साहेबांसाठी रिक्वेस्ट करणार होतो, लिहून ठेवलं होतं मी की साहेब आम्हाला माजी सैनिकांना जे बाहेर गावून आले तर त्यांना योग्य दरामध्ये आपण काहीतरी गेस्ट हाऊस वगैरे तयार करावं, त्यांना सहकार्य अशा पद्धतीचं. असो वेळ कमी आहे, मी तुमचा काही जास्त वेळ घेत नाही, मला तेवढं काही चांगलं बोलताही येत नाही. मी सर्वांची माफी मागतो. आणि म्हणजे आदरणीय कर्नल अजम खान साहेब 136वी बटालियन महार रेजिमेंट यांचं अध्यक्ष भाषण इथं सुरू होईल. त्यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्ष भाषण इथं आपले 2 शब्द इथं सांगावे. आदरणीय कर्नल खान साहब. आयोजित इस कार्यक्रम में सर्वप्रथम मैं सभी माताएं, बहनें, वीर नारी और 17 महार परिवार के सभी सरदार साहिबान, एनसी साहिबान का हार्दिक स्वागत और अभिनंदन करता हूं. कार्यक्रम के आयोजन समिति को मेरी तरफ से बहुत बहुत बधाई, बहुत बहुत शाबाश. उन्होंने अपनी पलटन के परिवार के जो सदस्य औरंगाबाद से बाहर रहते थे उनको इज्जत अफजाई करी, उनको आमंत्रित किया और उनका मनोबल बढ़ाया. औरंगाबाद से बाहर से आए हुए तमाम माताएं, बहनें और 17 महार के सभी साथी, आप सबका मैं बहुत बहुत धन्यवाद और हार्दिक अभिनंदन करता हूं. साथ ही SHO तायरे साहब, उनके साथी इंस्पेक्टर गिदे साहब, आपके जिला सैनिक अधिकारी किसी कार्य में चले गए हैं, उन सबका भी मैं हार्दिक अभिनंदन करता हूं. 17 महार का गठन 1 जुलाई 1979 को सागर में लेफ्टिनेंट अवतार सिंह साहब की अध्यक्षता में हुआ, जो कि बाद में ब्रिगेडियर बने, रिटायर हुए. 17 महार के 43 साल पूरे हुए हैं और 44वां साल शुरू हो चुका है. 17 महार ने इस सेवा काल में कई सेना मेडल, विशिष्ट सेवा मेडल, चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमेंडेशन कार्ड, आर्मी कमांडर्स कमेंडेशन कार्ड,
मेंशन इन डिस्पैचेस प्राप्त किए। 2013 में बटालियन को आर्मी कमांडर नॉर्दर्न कमांड की ओर से साइटेशन प्राप्त हुआ। मौजूदा हालत में बटालियन ऑपरेशन लेपर्ड और ऑपरेशन मेघदूत में कार्यरत है और बहुत शीघ्र ही बटालियन अपना पीस टेन्योर के लिए दिल्ली में आएगी। आज हमारी महार रेजिमेंट के 3 बटालियन का रेजिंग डे है, 17 महार, 20 महार और 22 महार। आज सवेरे मेरे पास कर्नल ऑफ द रेजिमेंट लेफ्टिनेंट जनरल बंटी कोल्लप्पा साहब का मैसेज आया। उन्होंने पूछा 17 महार के बारे में, 20 महार, 22 महार के बारे में, तो हमने अवगत कराया उनके एसओ साहबों के साथ। औरंगाबाद में आज 17 महार की ओर से बहुत ही भव्य आयोजन बटालियन के रेजिंग डे के लिए किया जा रहा है। उन्होंने कहा मेरी तरफ से सभी को बहुत बहुत शुभकामनाएं दीजिए। सर्विसमैन कह देते हैं या मादा सैनिक कह देते हैं। सैनिक तो हमेशा सैनिक रहता है। सैनिक समाज में रीढ़ की हड्डी की तरह है। जहां भी सैनिक रहेगा, अपने गांव में, अपने मोहल्ले में, अपने शहर में, वो अपने परिवार, अपने आसपास के रहने वाले पड़ोसी, उन सब की देखभाल करके रखता है। उनको अच्छे आचरण की शिक्षा देता है, वफादारी की सीख देता है। और महार रेजिमेंट इसके गवाह है। आज से नहीं, बहुत पहले से, शिवाजी महाराज के समय की बात हो, अंग्रेजों का दौर हो, मौजूदा हालत हो, महार रेजिमेंट के सैनिकों ने देश बनाने में बहुत ही ज्यादा सहयोग किया है। इस मौके पे मैं एक बात ही कहना चाहूंगा। बाबा साहेब डॉक्टर भीमराव अंबेडकर साहब ने महात्मा बुद्ध के मार्ग पर चलते हुए अहिंसा और प्रेम का पाठ सिखाया। और एक चीज का उन्होंने बताया कि शिक्षा ग्रहण करो। अपने समाज को उत्थान के लिए हमें शिक्षा ग्रहण करनी है। ये मेरा अहोभाग्य है कि मुझको औरंगाबाद में आके नौकरी करने का अवसर प्रदान हुआ। यहाँ पर शिक्षा के लिए बाबा साहब भीमराव अंबेडकर विश्वविद्यालय बना हुआ है और मैं महीने में 3-4 बार विश्वविद्यालय में जाता हूँ, बच्चों से, उनके अभिभावकों से मुलाकात करता हूँ। इसको देख के मुझे बहुत ही प्रसन्नता होती है। आपसे मेरा यही अनुरोध है, अपने बच्चों को अच्छी शिक्षा दीजिए। अच्छी शिक्षा से आपको अच्छे अवसर रोजगार के लिए, व्यापार के लिए और अपना नाम ऊंचा करने के लिए मिलते हैं। अभी हमारे साथी ने बताया, महार रेजिमेंट ने 2 सेनाध्यक्ष, 7 आर्मी कमांडर और राज्यपाल दिए हैं। वो ऐसे ही नहीं बने हैं, उनको इस मुकाम पे पहुंचाने वाले हमारे वीर महार सैनिक हैं। आपके सहयोग और बलिदान के कारण ही पलटन का, रेजिमेंट का नाम ऊंचा हुआ है। जहां कहीं भी हो, सभी आर्मी कमांडर ये चाहते हैं कि हमारे कमांड के अंदर एक न एक महार रेजिमेंट जरूर हो। मैं एक बार आप सबका हार्दिक अभिनंदन करने की ओर से, महार रेजिमेंट की ओर से मैं आप सबका बहुत बहुत आभारी हूँ। भविष्य में भी इसी प्रकार का आयोजन करते रहें और अपने परिवार को जोड़ के रखें। अपना परिवार संगठित रहेगा, एक दूसरे की हम देखभाल करेंगे और परेशानियों में, दिक्कतों में एक दूसरे की मदद करेंगे। जय हिंद, जय महार, जय भीम। साहब 136 बटालियन साहब खान साहब ने जो हमें मार्गदर्शन भाषण दिया और हमारे रेजिमेंट के बारे में जो बातें बताई, बहुत सही सराहनीय कार्य है। आदरणीय शिव साहब ने हमारे बटालियन को नजदीक से देखा है, वो हमारे बटालियन के साथ में कार्य भी कर चुके हैं। वो जानते हैं कि हम महार सैनिक कैसे किसी
कौन से विपदाओं में भी अपनी देश रक्षा के लिए कार्य करते हैं। और खास करके हमारे सीओ साहब हमारे महार बटालियन के 36 बटालियन के आदरणीय कमांडिंग साहब भी है, इसलिए उन्हें हमारे रेजिमेंट के ऊपर बहुत गर्व है। इसलिए आदरणीय सीओ साहब से मैं बहुत उनका तहे दिल से शुक्रगुजार करता हूँ कि उन्होंने हमें जो मार्गदर्शन और भाषण दिया हमारे रेजिमेंट के बारे में बताया। इसके बाद इसके बाद में हम जिस रेजिमेंट के गुणगान का कृपया चेयर विराजमान हुए। भारत के बालक हम है, महार सैनिक हम जन सेवक है, सैनिक वर है, दृढ़ताशील दया के घर है, मातृभूमि सेवा हित करते, मातृभूमि सेवा हित करते, हम हरदम कर श्रम श्रम श्रम, वीर भारत के बालक हम है, महार सैनिक हम चाहे पड़ रही धूप कड़ी हो, वर्षा की लग रही झड़ी हो, आंधी या तूफान उठा हो, चमक पड़े बिजली चम चम चम, वीर भारत के बालक हम है, महार सैनिक हम तो भी कार्य न छोड़े हम, धर्म से मुंह ना मोड़े हम, तो भी कार्य न छोड़े हम, धर्म से मुंह ना मोड़े हम, कठिनाई से कभी न डरते, कठिनाई से कभी न डरते, आगे बढ़ते कदम कदम, वीर भारत के बालक हम है, महार सैनिक हम पर नारी माँ बहन हमारी, उनकी रक्षा के प्रणधारी, तजे कुसंगत संगत प्यारी, तजे कुसंगत संगत प्यारी, दर्शन शक्ति हम वीर भारत के बालक हम है, महार सैनिक हम फैशन त्याग सादगी लावे, व्यसनों को हम दूर भगावे, फैशन त्याग सादगी लावे, व्यसनों को हम दूर भगावे, सैनिक रमते राम जपावे, सैनिक रमते राम जपावे, हृदय मानवता हम वीर भारत के बालक हम है, महार सैनिक हम विद्या धारण ध्येय हमारा, जन सेवा संकल्प हमारा, ब्रह्मचार्य से निकलित रहकर, ब्रह्मचार्य से निकलित रहकर, रहे सत्य पर दृढ़ हम वीर भारत के बालक हम है, महार सैनिक हम महार सैनिकों अति प्यारा, मरुन रंग का ध्वज है न्यारा, महार सैनिक को अति प्यारा, मरुन रंग का ध्वज है न्यारा, सैनिक शक्ति प्रबलता दोत, सैनिक शक्ति प्रबलता दोत, झंडा ऊंचा रहे हमारा, जन सेवक है, सैनिक वर है, दृढ़ताशील दया के घर है, मातृभूमि सेवा हित करके, मातृभूमि सेवा हित करके, हम हरदम कर श्रम श्रम श्रम, वीर भारत के बालक हम है, महार सैनिक हम हिंदुस्तान की जय, हिंदुस्तान की जय, हिंदुस्तान की जय, छत्रा महान की जय, छत्रा महान की जय, छत्रा महान की जय, महान रेजिमेंट की जय, महान रेजिमेंट की जय, महान रेजिमेंट की जय। धन्यवाद। महार झाले खुश, कार्यक्रम झाला बहारदार, म्हणून मनवायला आलो मी सर्वांचे आभार। आज प्रत्येकाने उत्तम सादरीकरण केले, त्यात सर्वांनी आपली जबाबदारी चांगल्या प्रकारे, तसेच पोलीस उपनिरीक्षक संजय गीते साहेब
यांनी बी आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन केलं, म्हणून त्यांचंही सर्वांच्या वतीने मी आभार मानतो. तसेच आपले जिल्हा सैनिक बोर्डचे आपले मेजर हिरासत मॅडम यांनी थोडी आपल्याला आपलं मनोगत व्यक्त केलं, त्याच्यामुळे त्यांचेही आभार मानतो. आणि आपला अमूल्य वेळ देऊन त्यांनी आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, म्हणून त्यांचे मनस्वी आभार. प्रमुख पाहुणे आपले सुभेदार उत्तम कांबळे साहेब आणि सुभेदार भीमराव गवळी साहेब यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ देऊन शोभा वाढवली, त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच उत्सव समितीचे अध्यक्ष शांतीभूषण सर यांनी खरोखर मोलाचं काम केलेले. त्यांनी वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि चांगल्या रीतीने आपल्याला चांगलं मार्गदर्शन केल्यामुळे आपला हा एवढा मोठा प्रोग्राम घडला, म्हणून त्यांचं सर्वांच्या वतीने त्यांचाही आभार मानतो. तसेच उपाध्यक्ष CN बागुल सर यांनीही चांगल्या पद्धतीने काम केलं, त्याच्यामुळे त्यांचाही आभार मानतो. सचिव माननीय विष्णू उनवणे सर यांचाही आपण सर्वांच्या वतीने आभार मानतो. सहसचिव प्रमोद जाधव यांचाही सर्वांच्या वतीने आभार मानतो. कोषाध्यक्ष माननीय किरण खिल्लारे सर यांनी वेळेत वेळ काढून आपल्या ड्युटीला सुद्धा वेळ देऊन आणि ह्या कार्यक्रमाला चांगल्या पद्धतीने त्यांनी साथ दिली आणि मार्गदर्शन करून चांगला कार्यक्रम घडवला, म्हणून त्यांचेही सर्वांच्या वतीने आभार मानतो. तसंच सहकोषाध्यक्ष माननीय काशीनाथ भिसे साहेब वाशिम यांनी तर लेखणीतून अशी हे केलेलं आहे की त्यांच्या बाबतीत जेवढं बोललं तेवढं कमी आहे, कारण त्यांनी लेखणीच्या दृष्टिकोनातून आज महाराष्ट्राचा इतिहास त्यांनी हित दिला आहे. परत त्यांनी पूर्ण लिस्ट जेवढ्याही काही घडामोडी असतील आपल्या ज्या रेजिंग डेच्या बाबतीत सर्व त्यांनी लेखणीच्या दौराने दिल्या, म्हणून त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. सर्व